हाय टीम, नाव आहे एकता रवी पानबुडे, बिझनेस वुमन। आज मी सिंपल हाऊसवाईफ होते, पण आज बिझनेस वुमन म्हणून माझी ओळख आहे। आज नाही म्हटलं तरी बरेच लेडीज कारण देतात की नाही माझी मुलं छोटी आहे, पण मी पण छोटी छोटी मुलं सांभाळून हा बिझनेस बिल्ड केलाय। आणि नाही म्हटलं तर आज माझ्या डाऊन मध्ये खूप मोठी टीम आहे माझी। आज 4 सिल्वर आहे माझ्या टीम मध्ये। आणि याच बिझनेस मधून आम्हाला प्लेननी जायचा आम्हाला मार्ग मिळाला, म्हणजे प्लेननी आम्ही गेलो होतो। आणि सिल्वर फोरम पण आम्हाला खूप छान मिळाला, तिथे आम्ही 2 दिवस राहिलो होतो। त्यात एक सिंपल हाऊस कधी प्लेनने जाऊ शकली नसती, नाही का। आणि याच बिझनेस आमचा पासपोर्ट सुद्धा निघाला आणि लवकरच आम्ही प्लॅटिनम होऊन फॉरेन ट्रिपला जाणार आहोत। आज नाही म्हटलं तर रवी सरांचे बिझनेस भरपूर आहे, पण मला रिकग्नेशन कुठंच नव्हतं, फक्त घरामध्येच मला रिकग्नेशन। आज नाही म्हटलं तरी मला बिझनेस वुमन म्हणून सगळेजण ओळखतात। आज नाही म्हटलं तर आम्ही 4 जावा आहोत, पण 4 जावांमधून मी एकच अशीच आहे की मी घराच्या बाहेर निघाली। आणि नाही म्हणजे या बिझनेस मधून आल्यापासून आमच्यामध्ये भरपूर चेंजेस आलेले आहे। मला गाडी चालवता येत नव्हती, मी गाडी चालवायला शिकली। आणि नाही म्हटलं आता खूप मोठं स्वप्न आहे, 4 व्हीलर घेऊन याच बिझनेस मधून मला 4 व्हीलर शिकायची आहे आणि आपल्या टीम मध्ये भरपूर काम करायचं। थँक्यू। हॅलो फ्रेंड, नमस्कार। नाव आहे रवी पानबुडे, एक 2 व्हीलर मेकॅनिक। आज 24 वर्ष झाले माझ्या गॅरेजला। अजून त्या गॅरेज संग बरंच काही करत होतं। प्रॉपर्टीचं काम होतं, स्क्रॅपची ठेकेदारी होती, अजून 1-2 बिझनेस करत होतो। पण प्रॉपर्टीचं जेव्हा काम करत होतं तर आता लोक असे आहे का, आता बिझनेस खूप हे झालेला आहे। प्रॉपर्टी म्हटलं काय कुठंतरी तेढपणा येतं, तो बिझनेस काही ठीक नव्हता, पैसे येत होते पण मजा नव्हतं त्याच्यात। त्यानंतर हा बिझनेस एमवे बिझनेस असायला एकदा माझ्याकडे मॅडम आल्या गाडी बनवण्यासाठी, त्यानंतर हा बिझनेस माझ्या लाईफमध्ये आला। दुसरी गोष्ट म्हणजे माझा मोठा जो भाऊ होता, संदीप नाव होतं त्याचं, तो अचानक तो रेल्वे ड्रायव्हर होता, चांगली गीतांजली गाडी चालवत होता। अचानक त्याला ब्रेन स्ट्रोक झाला आणि तो मरण पावला। 2 या 3 दिवसाच्या याच्यामध्ये ब्रेन हॅमरेज झाला तर तो एक खूप मोठा मी विचार केला का मला तर काही हे नाही आहे बा, माझा व्यवसायच आहे, त्याला तरी गव्हर्नमेंट नोकरी होती, मला काही नाही, तर माझ्या मुलाचं काय, म्हणून हा बिझनेस मी करण्याचं ठरवलं। आधी त्याला एकदम सिंपल होतं। डॉक्टर बाबाजी घेवडे जेव्हा माझ्या लाईफमध्ये आले, म्हणजे एक प्लॉट घेऊन दिला, त्याच्यामुळे माझी ओळख झाली डॉक्टर भाई मारेंमुळे। तर ते प्लॉट घेऊन दिला आणि त्याच्यामुळे ते सरांची माझी ओळख झाली प्रॉपर्टीचं काम असल्यामुळे। तिथून हा बिझनेस स्टार्ट झाला। अजून दुसरी गोष्ट म्हणजे हा बिझनेस सत्यच आहे, म्हणजे कोणाला खोटे बोलून नाही करायचं आहे, कोणाला फसवायचं नाही आहे। जे असन ते आपण स्टेजवर बोलायचं असेल तुम्हाला सत्यच बोलायचं आहे, खोटं कोणाला सांगायचं नाही। त्यानंतर मला एक मुंबईची ट्रिप मिळाली होती सिल्वर, तिथे माझं खूप मोठं म्हणजे माझं 7 तारीख माझं हे होतं, वाढदिवसाचा दिवस होता आणि तिथे आम्ही त्या हॉटेलमध्ये खूप चांगलं त्यांनी सेलिब्रेशन केलं होतं। त्यानंतर आम्ही 15 झालो होतं पुण्याला, आम्हाला एक हॉटेलमध्ये ट्रिप मिळाली होती। त्याच्या पहिले मी कधीच विमानात बसलो नव्हतो। आम्ही दिल्लीला गेलो होतो, दिल्लीला तिथे दिल्लीला एक मोठं एक फंक्शन होतं, त्यावेळेस आम्ही सरांना आम्ही मॅडम आणि एकता कधी झुल्यातही बसली नव्हती। डायरेक्ट आम्ही एक प्लेनमध्ये जेव्हा एकताला बसवलं तर एकता या माझ्याकडे पाहत होती, मी तिच्याकडे, कारण की प्लेन म्हणजे स्वप्नातही नाही पाहिलं होतं ना की आपण प्लेननं कधी जाऊ शकतो म्हणून। तर हे एमवेमुळे सगळं घडू शकलं। एमवेमुळे माझ्या मुलं जे बार बिमार पडत होते, एकदा ते एकतानी असं म्हटलं होतं की तुमचे मित्र एवढे मोठे डॉक्टर आहे ना, तुम्ही त्यांना काहून नाही भेटत जाऊ किंवा आपल्या मुलांसाठी काहीतरी नवीन सांगतील। पण ते त्या पाहण्यातून एक चोकर ड्रीम माझ्या घरी आला आणि एकदम पोरं एकदम गुडगुडीत झाले, एकदम आता तर काही माझ्याहून हाईट त्यांची वाढलेली, म्हणजे हाईट म्हणजे उंची। तर ह्या एमवेमुळे सगळं घडलेलं आहे आणि घरात आपल्याकडे एक न्यूट्रलाइट आलेलं आहे या माध्यमातून। थँक्यू।